मित्रांनो, आय होप तुम्ही सगळेजण खूप छान आहात. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मला हा नेक्स्ट व्हिडिओ आणायला थोडासा उशीर झाला यावेळी. खूप बिझी होते, ट्राय केलं पण जमलंच नाही. तर चला आता वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओसाठी. तर ChatGPTचा जो गो प्लॅन आपण घेतलेला, त्याचा ॲक्चुअलमध्ये काय फायदा आहे, मी तुम्हाला एक-एक करून दाखवायला सुरुवात करणार आहे. तर बघा मी इथे ChatGPTवरती आली आहे. आता इथे आल्यावरती बघा, इथे प्लस बटन दाबल्यावर एक सेकंड. हां, हे बघा इथे तुम्हाला दिसतंय हे प्लस बटन दाबल्यानंतर ना, खूप सारे ऑप्शन्स दिसतात. याच्यामध्ये कॅमेरा, पिक्चर्स तुम्ही क्लिक करू शकतात. फोटो ऑलरेडी आहेत ते अपलोड करू शकतात आणि फाईल्समधून तुम्ही कोणत्या पण प्रकारची फाईल अटॅच करू शकता. वर्ड डॉक्युमेंट, एक्सेल, पॉवर पॉइंट काहीही. PDF पण तुम्ही अपलोड करू शकता. आणि हे जे बाकीचे पण खाली जे ऑप्शन्स दिसतात आहेत बघा, हे पण आपण एक-एक करून हळू-हळू जे आहे ते एक्सप्लोर करणार आहोत. तर आज मी फोटोजवाला ऑप्शन यूज करणार आहे. आता ही कशासाठी आहे? बघा ChatGPTचं जर फ्री अकाउंट असेल ना, तर तुम्ही कोणत्याही 2-3 इमेजेस इथे अपलोड करू शकता आणि इमेजेस अपलोड करून झाल्यानंतर ना, त्याला तुम्ही विचारू शकता, की ह्या इमेजेसमध्ये जे लिहिलेलं आहे, ते टेक्स्टच्या फॉर्मॅटमध्ये द्यायला. से फॉर एक्झाम्पल तुम्ही पेपरवर काहीतरी लिहून काढलंय आणि आता ते तुम्हाला टाइप करायचं आणि वेळ नाहीये तेवढा टायपिंगची स्पीड पण नाहीये चांगली. तर तुम्हाला ChatGPT जे आहे ते व्यवस्थित लिहून देईल, जर हँडरायटिंग समजण्याजोगं असेल तर. बऱ्यापैकी तो चांगलं हँडरायटिंग डिटेक्ट करतो. सेकंडली तुम्ही त्याला हे म्हणू शकता, की ह्या इमेजेसमध्ये काय-काय दिलंय, ते वाचून मला त्याची समरी काढून दे. ते पण तो करून देईल. समरी म्हणजे थोडक्यात काय लिहिलंय ते मॅटर्स तो काढून देईल. त्याच्यानंतर ना तुम्ही त्या इमेजेसवरून सिमिलर दुसऱ्या इमेजेस पण जनरेट करू शकता. तर खूप काही करू शकता. आज मी तुम्हाला एक वापर जो मी करत असते तो काय आहे तो करून दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला प्रूफ दाखवते, की ह्याच्यामध्ये गो प्लॅन असल्यामुळे 3 पेक्षा जास्त इमेजेस अपलोड होणार आहेत. तर चला, मी प्लस बटनवरती क्लिक केलं. फोटोजवरती क्लिक केलं कारण मी ऑलरेडी फोटोज काढून ठेवलेले आहेत माझ्या मोबाईलमध्ये जे मी वापरणार आहे. तर हे कॅमेरामध्ये मी गेले. बघा, हे दिसतात आहेत टोटल जे आहेत त्या हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 इमेजेस मी इथे डन म्हणून अपलोड करते. आता ह्या इमेजेसमध्ये काय आहे मला पण नक्की आठवत नाही. खूप आधी क्लिक केलेल्या होत्या मुलांचा अभ्यास घेताना. तर आता बघा मी काय सांगणार आहे ChatGPTला अगेन नेहमीसारखं मी तुम्हाला जे इथे दिसतंय, हे बघा इथे व्हॉइस Go through the images and sort out questions from the given images only and make worksheet. बघा आता हे जनरेट करते तोपर्यंत मी जे म्हटले बघा याने सगळं व्यवस्थित टाईप केलेलं आहे. व्हिडिओ पॉज करून बघा हवं तर गो थ्रू दी इमेजेस ॲक्युरेटली सगळं व्यवस्थित. आणि इथे बघा तुम्हाला कळतंय ह्यानी मराठीमध्येच का दिलं? कारण या इमेजेसमध्ये मराठीचे क्वेश्चन आन्सर्स होते. तर बघा प्रतिभांवर आधारित इयत्ता प्राथमिक सत्र. तर कितवीचं पुस्तक आहे, कितवीचा धडा आहे, ते ह्या इमेजेसमध्ये नव्हतं. पण तरी पण जे काय-काय होतं बघा सेम टू सेम त्याने क्वेश्चन सॉर्ट आउट केलेत. प्रश्नांची उत्तरे लिहा, गाळलेल्या जागा भरा, परत भाषेचं ज्ञान. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, ह्याला इमेजेस देऊन त्याच्यावरून जे पाहिजे ते काय ते करून घेऊ शकता. आता बघा मी नुसत्या इमेजेस अपलोड केलेल्या आणि त्याला अजिबात काही प्रॉम्प्ट दिलेलं नव्हतं. त्यावेळी त्याने स्वतःहून मला हे जे ऑप्शन्स विचारलेले होते तुम्ही हे बघू शकता. बघा ह्याने काय विचारले, सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरे लिहून द्यायची आहेत का? विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तरांमधील चुका दाखवून दुरुस्त करून द्यायच्या आहेत का? फक्त उत्तरपत्रिका हवी आहे का? हे सगळं नवीन वर्कशीट म्हणून टाइप करायचं, करून द्यायचं आहे का? म्हणजे मी टाइप करून पण देऊ का? असं पण त्याने इमेजेसवरून विचारले. तर हे सगळे ऑप्शन्स दिलेले आहेत ह्याने. तर ह्या प्रकारे ChatGPTचं जे गो अकाउंट आहे, ते खूप भारी आहे. तुम्ही एक्सप्लोर करून बघा, की तुम्हाला त्याचा काय-काय उपयोग होतोय. ठीक आहे? नेक्स्ट ट्युटोरियलमध्ये मी विचार करते तुम्हाला मी इमेज जनरेट करून दाखवण्याचा. तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, की नेक्स्ट ट्युटोरियलच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल. ठीक आहे? थँक यू सो मच फॉर वॉचिंग. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.